हादरवून सोडणारं जिम जिहादचं प्रकरण उघड. जिम ट्रेनर इम्रान मौलवी खलीलू रहमान हिंद महिलांना पद्धतशीरपणे हिरायचे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, धर्मांतरण या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गँगस्टर कायद्याखाली 10 आरोपी निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशात मिर्झापूरमधील हे प्रकरण आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशांतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महिला सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणाबाबत सरकार पूर्णपणे गंभीर आहे. अशा प्रकरणात कुठलीही चालढकल केली जाणार नाही. पोलीस तपासात या संपूर्ण प्रकरणात संघटित टोळीची भूमिका समोर आलेली आहे. जिम ट्रेनर इम्रान खान आणि मौलवी खलीलू रहमानसह अन्य आरोपींनी जिममध्ये येणाऱ्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा कट रचला होता. जिम जिहादचं हे प्रकरण समोर आलंय. आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने महिलांशी संपर्क करून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनाक्रमाला संघटित गुन्ह्याचं स्वरूप दिलं असा तपास यंत्रणांचा दावा आहे. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे देखील मिळाले आणि त्या आधारावर पुढील कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात गँगस्टर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना निश्चित केलेलं आहे. अधिकाऱ्यांनुसार ही कारवाई फक्त सुरुवातीचं पाऊल आहे. चौकशीत अजून पुढे नावं येतील. महिलांविरोधात गुन्हे, जबरदस्ती, धर्मांतरण आणि संघटित गुन्हेगारी यात सहभागी असलेल्या कुठल्याही व्यक्तीला सोडणार नाही याचा प्रशासनाने पुनरुच्चार केला आहे. अशा प्रकरणात कठोर कारवाई सुरू राहील हे सुद्धा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे आणि संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी सुरू आहे. FIR दाखल झाल्यानंतर हे जिम बंद झाले आहेत आणि जिम जिहादमध्ये जवळपास 50 महिलांना फसवण्यात आल्याची शक्यता आहे. जिम ट्रेनिंगच्या नावाखाली महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. या जिम जिहादमध्ये महिलांशी शरीर संबंध ठेवायचे, त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून नंतर ब्लॅकमेल करायचे, पीडित महिलांकडून पैसे उकळायचे, त्यांना धर्मांतरणासाठी भाग पाडायचे. अलीकडेच कॉर्पोरेट क्षेत्रातही असं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. नाशिकच्या TCS प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.